आपण पाहत आहात लोकन्याय मराठी न्यूज। साम टीव्हीचे पत्रकार सुशील थोरातांवरील हल्ल्याचा श्रीरामपुरात निषेध, आरोपींवर मकोका लावा मागणी। साम टीव्हीचे अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी सुशील थोरात यांच्यावर काही दिवसांपूर्वी गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ श्रीरामपूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। अवैध धंद्यांविरोधात निर्भीडपणे बातमी प्रसिद्ध केल्याचा राग मनात धरून सुमारे 6 जणांच्या टोळक्याने पत्रकार थोरात यांना बेदम मारहाण केली। या घटनेतील सर्व दोषींवर तत्काळ मकोका अंतर्गत कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन श्रीरामपूर मराठी पत्रकार संघाच्या वतीने पोलीस प्रशासनाला देण्यात आले। सदरचे निवेदन DYSP जयदत्त भवर आणि पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांनी स्वीकारले। यावेळी पत्रकारांनी आपली तीव्र भूमिका मांडली। पत्रकार वृत्तपत्र आणि टीव्ही चॅनल्सच्या माध्यमातून समाजातील गैरप्रकार आणि वास्तव जनतेसमोर आणण्याचे काम करत असतात। मात्र अलीकडच्या काळात गुन्हेगारी क्षेत्रातील गुंड प्रवृत्तीचे लोक पत्रकारांना जाणीवपूर्वक लक्ष्य करत आहेत। सातत्याने पत्रकारांवर होत असलेले हल्ले ही अत्यंत गंभीर बाब असून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला कमकुवत करण्याचा हा प्रयत्न आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार मनोज कुमार आगे यांनी व्यक्त केले। तर पत्रकार सुशील थोरात यांच्यावर झालेला जीवघेणा हल्ला अत्यंत निंदनीय व संतापजनक असून पोलिसांनी अशा गुंडांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी पत्रकार करण नवले यांनी केली। याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार पद्माकर शिंपी, ज्येष्ठ पत्रकार नागेशभाई सावंत, ॲडव्होकेट बाळासाहेब आगे, महेश रक्ताटे, प्रदीप आहेर, सुरेश कांगुणे, सचिन उघडे, सलीम खान पठाण, राहुल मुथा, सुधीर लोळगे, अरुण पाटील, जयेश सावंत, असलम बिन साद, संतोष बनकर, पंकज कोठारी, नितीन चिते, रियाज पठाण आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच वेगवान, विश्वसनीय आणि प्रभावी बातम्यांसाठी पाहत रहा लोकन्याय मराठी न्यूज। बातमी सत्याची, आवाज जनतेचा। तर त्यांच्या गाडीला काहीतरी धक्का लागला किंवा त्या समोरच्याच्या गाडीला धक्का लागला, असा काहीतरी त्यातून वाद झाल्यानंतर हा पत्रकार बांधव असल्यामुळे सकारात्मक घेतलं, बा जाऊ द्या, झालं गेलं, काय असेल, कोणाच्या गाडीचं नुकसान झालं तर आपण भरू पाहू, असं झालं। तर त्यानंतर काय झालं, हे इतकी बेदम मारहाण झाली त्या पत्रकाराला का त्यांना डायरेक्ट रुग्णालयात ॲडमिट करावं लागलं। त्यांना याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहे। मग आमच्या जिल्ह्यातल्या पत्रकारांच्या संघटना अनेक आहेत, शहरातल्या संघटना जागृत झाल्या, SP साहेबांना भेटले, निवेदन दिलं, गुन्हा दाखल झाला। परंतु साहेब, याच्या मागं पार्श्वभूमी अशी आहे, नगर जिल्ह्यामध्ये पत्रकारांना त्रास देण्याचा प्रकार सारखा वाढू लागला आहे का, अशी आमच्या मनात आता शंका यायला लागली। कारण एखाद्या जर गुंडाविरुद्ध म्हणा, राजकारण्याविरुद्ध म्हणा किंवा अवैध धंदेवाल्याविरुद्ध म्हणा एखादी बातमी छापली तर 2-4 महिन्यानंतर असं काही धडक देऊन कृत्य घडून आणलं जातं का, ह्या शंका आमच्या पत्रकारांच्या मनात उपस्थित व्हायला लागल्या। म्हणून सर्व संघटना जागृत झाल्या। शेवटी पत्रकारावर हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे। या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात श्रीरामपूरचे सर्व पत्रकार निषेध करतो आणि कठोरात कठोर आरोपींवर कारवाई व्हावी अशासाठी मागणीसाठी हे निवेदन देत आहोत। आणि पत्रकारांवर इथून पुढे कोणी धमकावलं वगैरे काय झालं तर पोलीस दलाने वेळीच दखल घ्यावी, ही बी आमची विनंती आहे। आणि पत्रकार संघटना त्यांच्याशी संघर्ष करायला भक्कम आहेत, परंतु आम्ही लेखणीने काम करतो, नाही तर आमच्या मागं बी सर्व समाजातील घटक उभे राहून त्यांच्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी लढतील आणि समोरच्याला सुद्धा जाब विचारण्याची हिंमत सर्व पक्षी दाखवू शकतात। परंतु आम्हाला त्या मार्गावर जायचं नाही। आमची पत्रकार संघटना अतिशय भक्कम आणि जागृत आहे, त्याच्यामुळे आमच्यामध्ये बी ताकद आहे। आम्ही नेता घडवतो बी आणि नेत्याला खाली बसवतो बी, तसंच चांगल्या पोलीस अधिकाऱ्याचं कौतुक बी करतो, चुकीचा वागलं त्याची बातमी छापतो। अशा प्रकारातून जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे। पत्रकारांच्या संरक्षणाचा जो प्रश्न वारंवार पुढे येते या छोट्या छोट्या घटनांहून, या कशा कमी होतील किंवा पत्रकार तक्रार तर वेळीच दखल घेतली पाहिजे, एवढीच विनंती करतो आणि आमचं निवेदन स्वीकारलं त्याबद्दल आभार मानतो। चॅनलसाठी काम करणारे पत्रकार आहेत। नगर शहरामध्ये पत्रकार म्हणून त्यांची चांगली ओळख आहे। जिथं घटना घडली ते भिस्तबाग चौक आणि त्या परिसरातली जी लोक आहे ती सगळी लोक त्यांना ओळखतात। आणि त्यांच्या मुलाच्या गाडीला धक्का लागला समोरच्यांच्या, आणि त्यांनी तिथं वाद न घालता स्वतः येऊन ते प्रकार मिटवला। आणि तिथून जाण्याच्या वेळेला 10-15 गुंड अचानक आले आणि फरशी आणि दगडांनी त्यांना असं मारलं की जसं त्यांना मारूनच टाकायचं आहे। मग त्यांच्या डोळ्याला त्याचं दुखापत झाली, त्यांच्या कमरेला दुखापत झाली। आज ते उठून बसू शकत नाही, अशी परिस्थिती आहे। तर आमच्या सगळ्यांचा संशय असा आहे की हा पूर्वनियोजित आणि अपघात दाखवून वाद झाला असं दाखवायचं आणि मारहाण करायची। कारण त्यातली जी सगळी गुंड आहे ती रेकॉर्डवरची गुंड आहे, 3-3, 4-4 गुन्हे। एक जण
307च्या जुन्या गुन्ह्यामध्ये पुन्हा जामिनावरती बाहेर होता. मी माहिती घेतली काल. आज विखे पाटील साहेब पण त्यांना भेटून आले तिथे दवाखान्यामध्ये जाऊन. पण या पद्धतीने जर का मारहाण होत असेल, मारहाण होणं एखादी गोष्ट, आपल्या इथे एक घटना घडली, म्हणजे जेवणाचं उशीर दिला म्हणून अगदी त्या मुलाला मारून टाकलं, व्यावसायिक मुलाला, जो कधी कुणाची वाद घालत नाही. आज नगर शहरामधल्या हा पत्रकार माणूस जो कधीही वादग्रस्त नाही आहे आतापर्यंत, चांगलं काम करणारा माणूस, त्याला या पद्धतीने मारलं की अगदी त्याला मारूनच टाकलं जाईल. ही जी अराजकता वाढते आहे याच्यावरती पोलीस प्रशासनाने दबाव गट निर्माण करण्याची गरज आहे आणि अशा लोकांना मोका अंतर्गत कारवाई केली पाहिजे, माझं असं मत आहे. संघटित गुन्हेगारीचाच हा प्रकार आहे. त्याच्यासाठी आम्ही आपल्याला निवेदन दिलेलं आहे की आपण श्रीरामपूरच्या आमच्या सगळ्या पत्रकारांच्या ज्या भावना आहेत या वरिष्ठांपर्यंत पोहोचवा. तोफखाना पोलीस स्टेशनच्या माध्यमातून संबंधित गुंडांवरती कठोरात कठोर कारवाई कशी होईल आणि पत्रकारांचं मनोबल खच्ची होणार नाही याची काळजी आपण घ्यावी, अशी मी श्रीरामपूरच्या सगळ्या पत्रकारांच्या वतीने आपल्याला विनंती करतो.